बरेच जण ना सर इंटरव्ह्यू घेतात ना लोकांची, त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की ह्याला सॅलरी निगोशिएट करायची. सर इंटरव्ह्यू सॅलरी निगोशिएट करण्याची प्रोसेसच नाही. इंटरव्ह्यू ही रिजेक्ट करण्याची प्रोसेस असते. तुम्ही अशा तयारीत असलं पाहिजे की मी याला कोणत्या पॉईंटवरती रिजेक्ट करू, आणि जर तो त्याच्यातून सगळीकडे पास झाला ना सर, त्याला घ्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक मला काय वाटतं माहितीये का, इंटरव्ह्यू घेताना ना इंटरव्ह्यू देणारा खूप तयारीत असतो सर. मी 10 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले असतो. आणि हा बिझनेस ओनर काय करतो, तो इंटरव्ह्यू घ्यायची तयारीच करत नाही. तो त्याच्या कामात असतो. मग कोणीतरी इंटरव्ह्यूला आल्यानंतर मग त्याला खालून फोन येतो की सर इंटरव्ह्यूला आलाय, पाठवू का? आणि तो म्हणतो पाठव. तो टिपिकल प्रश्न जातो की ठीक आहे, मग कुठे काम केलंय? मग तो सांगतो इथे केलंय, तिथे केलंय. त्याच्यानंतर मग डायरेक्ट सॅलरीवर येतो, तुला पगार किती पाहिजे? तो म्हटला 20,000. मग तो म्हणतो नाही आम्ही इतकं नाही देऊ शकत, आम्ही 15,000 देऊ शकतो. असं करत करत तो त्याला 17-18ला पटवतो. आणि तू लय खुश असतो ज्याने इंटरव्ह्यू घेतला की कसं काही निगोशिएट केलं. पण ही खूप मोठी चूक केलेली असते सर. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, समोरच्या 20,000 पाहिजे असतील ना सर, 22,000 द्या त्याला. सॅलरी निगोशिएट नका करू, कारण त्याची गरजच 20,000ची आहे सर, म्हणून त्याने 20,000 मागितले. आणि तुम्ही त्याला 18 मध्ये घेता सर, तो 2-3 महिन्यांनी सोडून जातो तुम्हाला, कारण त्याच्या डोक्यामध्ये 20,000 असतात. मी माझ्या कंपनीमध्ये सर सॅलरी कधीच निगोशिएट नाही करत. मी 2,000 एक्स्ट्रा देतो. मी सांगतो आता मी माझं काम केलंय, आता माझ्या कंपनीमध्ये हे तुझे KRA आहेत, हे तुझे KPI आहेत, आता तू बघ काय ते. आणि तू 3 महिन्यात काम नाही केलं व्यवस्थित तर मी न सांगता तू जायचं.